आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हो, आणि तो विषय म्हणजे चिंता. अगदी बरोबर. आजच्या या माहितीच्या आणि वेगाच्या युगात आपण सर्वजण सतत काही ना काही नवीन शिकत असतो, पुढे जाण्याची धडपड करत असतो. पण या धावपडीत आपल्या मानसिक शांततेचे काय? हा खूप मोठा प्रश्न आहे. नक्कीच. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या जगप्रसिद्ध पुस्तकातील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या तत्वांचा वेध घेणार आहोत. वेळ कमी असणाऱ्या पण शिकण्याची प्रचंड आवड असणाऱ्या आपल्यासारख्या लर्नर मंडळींसाठी चिंता दूर करून शांत आणि आनंदी जीवन जगण्याचे व्यावहारिक उपाय शोधणे हेच या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला यावर सविस्तर बोलूया. इथे एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की हे पुस्तक अनेक दशकांपूर्वी लिहिले गेले असले तरी त्यात मांडलेली तत्वे आजच्या या ताणतणावाच्या जगात अधिक प्रकर्षाने लागू पडतात. म्हणजे खरं तर डेल कार्नेगी यांनी या पुस्तकात केवळ हवेतले तत्वज्ञान सांगितलेले नाहीये. हो, त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणं दिली आहेत. अगदी. त्यांनी खऱ्याखुऱ्या लोकांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांच्या संघर्षाच्या कथा आणि त्यातून त्यांनी शोधलेले थेट उपाय आपल्यासमोर ठेवले आहेत. माणसाला आतून पोखरून काढणारी चिंता ही केवळ मानसिक पातळीवर थांबत नाही, तर ती शरीरासाठी किती भयंकर ठरू शकते हे यातून खूप स्पष्टपणे समोर येतं. आणि म्हणूनच या पुस्तकातील तो पहिलाच नियम खूप विचार करायला लावणार आहे. 1871 सालची 1871ची एक घटना या पुस्तकात सांगितली आहे. मॉन्ट्रियल जनरल हॉस्पिटलमधील एक तरुण वैद्यकीय विद्यार्थी आपल्या अंतिम परीक्षेबद्दल, पुढे काय करायचे, प्रॅक्टिस कशी सुरू करायची, या सगळ्या भविष्यातील प्रश्नांनी खूप काळजीत होता. पण मग त्याच्या वाचनात थॉमस कार्लाइल यांचे एक छोटंसे वाक्य आले आणि त्याचा दृष्टिकोनच बदलला. ते वाक्य होते, आपले मुख्य काम दूरवर अंधुकपणे काय दिसते हे पाहणे नसून जे स्पष्टपणे आपल्या हातात आहे ते करणे हे आहे. पुढे हाच तरुण सर विल्यम ऑस्लर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात जगप्रसिद्ध झाला. क्या बात आहे. त्यांनी येल विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक भन्नाट उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते की आपण सर्वांनी आपले आयुष्य बोटीच्या वॉटरटाईट कप्प्यांसारखे विभागले पाहिजे. हो, ते जहाजाचं उदाहरण खरोखरच अप्रतिम आहे. बघा, एखाद्या मोठ्या जहाजाचा कॅप्टन जसा धोक्याच्या वेळी एक बटन दाबतो आणि जहाजाचे विविध कप्पे लोखंडी दरवाज्यांनी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होतात, जेणेकरून एका कप्प्यात पाणी शिरले तरी संपूर्ण जहाज बुडणार नाही. अगदी तसेच आपणही आपले आयुष्य डे टाईट कंपार्टमेंट्समध्ये विभागले पाहिजे असे सर ऑस्लर म्हणतात. कालचा जो भूतकाळ आता संपला आहे आणि उद्याचा जो भविष्यकाळ अजून जन्माला यायचा आहे, त्या दोन्हीचे दरवाजे घट्ट बंद करून टाकायचे आणि फक्त आजच्या या एकाच दिवसात जगायचे. हेच त्या सुरक्षितेचे रहस्य आहे. उद्याचे आणि कालचे ओझे जर आजच पाठीवर घेतले तर कितीही बलवान माणूस असला तरी तो कोसळेलच. हे ऐकायला आणि वाचायला खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण आजच्या वास्तवाचा विचार करतो तेव्हा एक प्रश्न नक्कीच पडतो. म्हणजे आजच्या काळात जिथे आपल्याला पुढच्या महिन्याचे EMI भरायचे असतात, मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करायचं असतं, बरोबर, किंवा आपल्या करिअरची दिशा ठरवायची असते, तिथे भविष्याचा दरवाजा पूर्णपणे बंद करा हे प्रत्यक्षात कसे शक्य आहे? भविष्याचा विचार न करता आपण जगू शकतो का? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच आपण प्लॅनिंग करणे आणि चिंता करणे यातील फरक समजून घेतला पाहिजे. भविष्यासाठी नियोजन करणे, EMIसाठी पैसे बाजूला काढणे हे आवश्यकच आहे. पण उद्या EMI कसा भरू या भीतीने आजची झोप उडवणे ही चिंता आहे. म्हणजे प्लॅनिंग हे लॉजिकल असतं. अगदी. नियोजन हे शांत डोक्याने होते, तर चिंता ही आपल्याला आतून खात असते. म्हणूनच जर तरीही एखादी मोठी चिंता समोर उभी ठाकलीच तर काय करावे याचा एक अतिशय व्यावहारिक उपाय विलिस H. कॅरियर यांच्या उदाहरणातून मिळतो. हे तेच कॅरियर आहेत ज्यांनी एअर कंडिशनिंग उद्योगाची स्थापना केली. हो, त्यांच्या बाबतीत घडलेला तो प्रसंग खरोखरच धक्कादायक होता. त्यांनी एका मोठ्या कारखान्यात गॅस क्लिनिंगचे मशीन बसवण्याचं कंत्राट घेतलं होतं, पण ती यंत्रणा पूर्णपणे फसली. त्यांच्या एकाच चुकीमुळे कंपनीचे तब्बल $20,000 बुडणार होते. बापरे. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात $20,000 म्हणजे एक प्रचंड मोठी रक्कम होती. ह्या विचाराने त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आणि अनेक रात्री त्यांची झोप उडाली.
पण मग त्यांनी ह्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच एक उपाय शोधला ना? बरोबर. त्यांनी एक मॅजिक फॉर्म्युला तयार केला जो 3 अत्यंत सोप्या पायऱ्यांचा आहे. पहिली पायरी, परिस्थितीचे अगदी निर्भयपणे विश्लेषण करायचे आणि स्वतःला विचारायचे, सर्वात वाईट काय होऊ शकते? कॅरियर यांनी विचार केला की या चुकीमुळे कोणी मला फासावर तर लटकवणार नाहीये किंवा तुरुंगातही टाकणार नाहीये. फार तर काय होईल, माझी नोकरी जाईल आणि कंपनीचे $20,000 नुकसान होईल. हा झाला सर्वात वाईट परिणाम. बरं, मग दुसरी पायरी कोणती? दुसरे पायरी आहे, जे सर्वांत वाईट होऊ शकते त्याचा मानसिकदृष्ट्या आधीच स्वीकार करणे. कॅरियरने स्वतःच्या मनाची तयारी केली की ठीक आहे, नोकरी जाईल आणि $20,000 बुडतील. एकदा का त्यांनी तो सर्वात वाईट परिणाम मनापासून स्वीकारला की आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची भीती अचानक कुठल्या कुठे पळून गेली. मन शांत झालं त्यांचं. हो, त्यांचे मन अनेक दिवसानंतर शांत झाले. आणि मग येते तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, त्या सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढून त्यात सुधारणा करण्याचा शांतपणे प्रयत्न करणे. आणि त्यांनी तेच केलं. मन शांत झाल्यावर त्यांनी विचार केला की आणखी $5,000ची अतिरिक्त उपकरणे बसवली तर ही यंत्रणा काम करू शकेल. त्यांनी तसे केले आणि कंपनीचे $20,000चे नुकसान होण्याऐवजी $15,000चा फायदा झाला. कमाल आहे. जर ते चिंतेतच राहिले असते तर त्यांना हा उपाय कधीच सुचला नसता. पण हा फॉर्म्युला ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात का लागू केला पाहिजे? कारण चिंता ही केवळ मनालाच नाही तर शरीरालाही हळूहळू नष्ट करत असते. या पुस्तकात नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अलेक्सिस कॅरेल यांचे एक अतिशय सूचक वाक्य आहे, ज्या व्यावसायिकांना चिंतेशी कसे लढायचे हे माहीत नसते ते तरुणपणीच मृत्यू पावतात. हे अगदी खरं आहे. मेयो क्लिनिकच्या एका अभ्यासाचा संदर्भ इथे दिला आहे. त्यानुसार आपल्या पोटातील अल्सर हे आपण काय मसालेदार खातो यामुळे होत नाहीत, तर कोणती चिंता आपल्याला आतून खात आहे यामुळे होतात. हे अगदी भयानक आहे. म्हणजे आपली मानसिक चिंता ही अक्षरशः अल्सर, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासारख्या जीवघेण्या आजारांमध्ये रूपांतरित होते. म्हणूनच या चिंतेचं वेळेवर विश्लेषण करणे अत्यंत गरजेचे असते. कारण जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा आपले मानवी मन एकाच वेळी अनेक ठिकाणी धावत असते. आपल्याला नक्की काय करायचं आहे हेच समजत नाही आणि आपण निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे गमावून बसतो. आता इथून पुढचा भाग खूपच रंजक आहे, कारण परिस्थितीचा स्वीकार करण्याचा नियम आपण पाहिला. पण समजा समोरची परिस्थिती केवळ पैशांच्या नुकसानाची नसेल, तर साक्षात मृत्यू समोर उभा असेल तर काय? इथे गॅलन लिचफील्ड यांची शांघायमधल्या गोष्ट अंगावर काटा आणते. 1942 मध्ये जपान्यांनी जेव्हा शांघाई शहरावर ताबा मिळवला तेव्हा लिचफील्ड तिथे एका इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक होते. एका जपानी ॲडमिरलने त्यांना कंपनीची सर्व संपत्ती लष्कराकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला. पण लिचफील्ड यांनी अत्यंत धाडसाने $7,50,000 किमतीच्या सिक्युरिटीज दुसऱ्या खात्यात लपवून ठेवल्या. दुर्दैवाने ही गोष्ट त्या जपानी ॲडमिरलला समजली. तो संतापाने इतका लालबुंद झाला की त्याने लिचफील्ड यांना ब्रिज हाऊस नावाच्या जपानी गेस्टापोच्या छळछावणीत टाकण्याची धमकी दिली. अरे देवा. ती छळछावणी इतकी भयंकर होती की तिथे गेलेला माणूस सहसा जिवंत परत येत नसे. अशा जीवघेण्या प्रसंगी कोणीही सामान्य माणूस भीतीने वेडा झाला असता. पण लिचफील्ड यांनी काय केले? रविवारी दुपारी जेव्हा त्यांना ही बातमी समजली तेव्हा ते आपल्या खोलीत गेले. त्यांनी एक टाईपरायटर काढला आणि चिंतेचं विश्लेषण करण्यासाठी कागदावर 4 प्रश्न टाईप केले. हे 4 प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थाने एक मास्टर क्लास आहे. आपण यावर थोडी सविस्तर चर्चा करूया. त्यांचा पहिला प्रश्न काय होता? पहिला प्रश्न होता, मी नेमकी कशाची चिंता करत आहे? त्यांनी त्याचं उत्तर टाईप केले, उद्या सकाळी मला ब्रिज हाऊसमध्ये नेले जाईल. त्यानंतर दुसरा प्रश्न, यावर मी काय करू शकतो? आणि याचं उत्तर शोधताना त्यांनी आपले सर्व पर्याय समोर ठेवले असतील, बरोबर? होय. त्यांनी 4 पर्याय लिहिले. पहिला पर्याय, पळून जाणे. पण जपानी लष्कराचा सर्वत्र पहारा असल्याने ते अशक्य होते. दुसरा पर्याय, खोलीत लपून बसणे. पण त्यांना शोधून काढले असते आणि अधिक मारहाण झाली असती. हे सगळे पर्याय त्या ॲडमिरलकडे जाऊन सर्व सत्य सांगणे. पण तो ॲडमिरल इंग्रजी बोलत नव्हता आणि अनुवादकामार्फत बोलण्यात गैरसमज होऊन जीव जाण्याचा धोका होता. आणि चौथा पर्याय होता, सोमवारी सकाळी नेहमीसारखे ऑफिसला जाणे. हे सगळे पर्याय समोर आल्यावर त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, यातील सर्वोत्तम उपाय कोणता? आणि त्यांनी ठरवले की नेहमीसारखे न घाबरता ऑफिसला जाणे हाच एकमेव पर्याय उरतो. जर तो ॲडमिरल कामाच्या गडबडीत असेल तर कदाचित तो याकडे लक्ष देणार नाही. बरोबर.
आणि मग चौथा आणि शेवटचा प्रश्न, अंमलबजावणी कधी करायची? ज्याचं उत्तर होते उद्या सोमवारी सकाळी. आणि खरोखरच चमत्कार झाला. जेव्हा ते सोमवारी ऑफिसला गेले तेव्हा तो ॲडमिरल त्याच्याच इतर कामांमध्ये इतका व्यग्र होता की तो लिचफिल्ड यांच्यावर रागावलाच नाही. पण इथे शिकण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही की निर्णय घेऊन त्यावर काय कृती करायची हे ठरवल्यामुळे लिचफिल्ड यांची 50% चिंता आधीच मिटली होती. उर्वरित 50% चिंता त्यांनी जेव्हा तो निर्णय अंमलात आणला तेव्हा संपली. हे ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कामात व्यस्त राहणे ही किती मोठी जादू आहे. या पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत मानसशास्त्रीय नियम सांगितला आहे. मानवी मन एकाच वेळी 2 गोष्टींचा विचार करू शकत नाही, हे अशक्य आहे. हो, न्यूरोलॉजिकली ते शक्यच नाहीये. अगदी. आपण एकाच वेळी एखाद्या नवीन प्रकल्पावर अत्यंत उत्साहाने काम करत आहोत आणि त्याच वेळी आपण चिंतेने खचलेले आहोत असे कधीच होऊ शकत नाही. विन्स्टन चर्चिल यांचं उदाहरण इथे खूप चपखल बसते. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या भयानक काळात चर्चिल दिवसाला तब्बल 18 तास काम करत होते. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्यावर होती. हो, यामागे खूप साधं पण प्रभावी मानसिक कारण आहे. जेव्हा आपण कामात घडून जातो तेव्हा आपला मेंदू इतर नकारात्मक विचारांना आत येऊच देत नाही. ओसा जॉन्सन यांचंही उदाहरण हेच सिद्ध करते. एका भयानक विमान अपघातात त्यांच्या पतीचं निधन झाले आणि त्या स्वतः कायमच्या चाकांच्या खुर्चीला खिळून राहिल्या. खूपच दुर्दैवी घटना होती ती. हो, आणि त्यांच्या जागी दुसरं कोणी असते तर आयुष्यभर दुःखात आणि चिंतेत बुडून गेले असते. पण त्यांनी स्वतःला इतके कामात झोकून दिले की एकाच वर्षात त्यांनी त्याच चाकांच्या खुर्चीवरून 100हून अधिक व्याख्याने दिली. रिकामे मन हे भूताचं घर असते ही म्हण उगाच पडलेली नाही. जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हाच भीती, राग, द्वेष आणि भूतकाळातील चुका या भावना आपल्या मनाचा ताबा घेतात. त्यामुळे चिंता टाळण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे स्वतःला एखाद्या विधायक आणि आवडीच्या कामात सतत व्यस्त ठेवणे. कामात व्यस्त राहिल्याने मोठ्या चिंता तर दूर होतात, हे आपण पाहिले. पण आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींचे काय? पुस्तकात एका प्रचंड मोठ्या झाडाचे एक खूप सुंदर रूपक दिले. हे झाड कोलोराडोच्या जंगलात 400 वर्ष जुने होते. या 4 शतकांमध्ये त्याने 14 वेळा विजेचे तगाखे सहन केले, अनेक चक्रीवादळं आणि भूकंपाचे धक्के पचवले. बापरे, 400 वर्ष! हो, तरीही ते खंबीरपणे उभे होते. पण शेवटी काय झाले? अत्यंत लहान आकाराच्या कीटकांनी त्याच्या सालीमध्ये प्रवेश केला आणि ते झाड आतून पोखरून काढले. जे झाड महाभयंकर वादळांना पुरून उरले ते एका लहानशा कीटकापुढे कोसळले. आपण माणसांचेही अनेकदा असेच होते ना. आयुष्यातील मोठी संकटे आपण धैर्याने पार करतो, पण रोजच्या जीवनातील क्षुल्लक चिंतेचे किडे जसे की ट्रॅफिक, कुणीतरी मारलेला टोमणा हे आपल्याला आतून पोखरून काढतात. अगदी बरोबर. आणि ही क्षुल्लक चिंता कधी नाहीशी होते माहीत आहे, जेव्हा आपण मृत्यूला अगदी जवळून पाहतो. रॉबर्ट मोर यांची ती पाणबुडीची गोष्ट आठवा. दुसऱ्या महायुद्धात ते एका पाणबुडीत समुद्राच्या पृष्ठभागाखाली 276 फूट खाली होते. वरून जपानी जहाजांकडून सलग 15 तास बॉम्बचा मारा सुरू होता. अंगावर काटा येतो नुसत्या विचाराने. तो आवाज इतका भयंकर होता की पाणबुडीचा पत्रा थरथर कापत होता. आतलं तापमान 100 अंशांवर गेलं होतं. श्वास घ्यायला हवा नव्हती. रॉबर्ट मोर यांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहून काढले होते. अशा त्या मृत्यूच्या दारात उभं असताना त्यांना अचानक जाणवले की ते पूर्वी बँकेत काम करताना किती क्षुल्लक गोष्टींची चिंता करत असत. म्हणजे दैनंदिन गोष्टींची. हो, माझा पगार कमी आहे, बॉस मला ओरडला, माझ्या चेहऱ्यावर वणवा आहे, गाडी वेळेवर मिळाली नाही, या किती अर्थहीन गोष्टी होत्या. जेव्हा साक्षात मृत्यूसमोर उभा होता तेव्हा त्या सर्व क्षुल्लक गोष्टींचं महत्त्व पार नाहीसे झाले. आपण आयुष्यात अशाच लहान गोष्टींना फाजील महत्त्व देऊन आपले जगणे कठीण करत असतो. पण मग अशा काल्पनिक आणि क्षुल्लक भीतींना कसे सामोरे जायचे? यासाठी डेल कार्नेगी सरासरीचा नियम किंवा लॉ ऑफ एव्हरेजेस वापरण्याचा सल्ला देतात. न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अल स्मिथ कोणत्याही प्रश्नावर नेहमी म्हणायचे, लेट्स एक्झामिन द रेकॉर्ड. चला आपण जुन्या नोंदी तपासूया. आपण ज्या गोष्टींची चिंता करत बसतो त्या प्रत्यक्षात घडण्याची शक्यता असते तरी किती? सांख्यिकी आणि सरासरीचा विचार केला तर आपल्या 90% चिंता या केवळ काल्पनिक असतात. खरंय.
माझा अपघात झाला तर, मला गंभीर आजार झाला तर, या केवळ शक्यता असतात ज्या बहुतेक वेळा कधीच प्रत्यक्षात उतरत नाहीत. हे तर मान्य आहे, पण समजा ती उरलेली 10% शक्यता खरी ठरली आणि एखादी वाईट गोष्ट घडणारच असेल, तर मग काय? तिथे अटळ परिस्थितीचा स्वीकार करणे हा नियम कामी येतो. जो बदल आपण थांबवू शकत नाही त्याचा शांतपणे स्वीकार करणे हाच मानसिक शांततेचा पाया आहे. विल्यम कॅसिलियस या तरुणाची कथा इथे खूप शिकवून जाते. युद्धकाळात तो TNT या अत्यंत स्फोटक पदार्थांनी भरलेल्या जहाजावर काम करत होता. थोडीशी जरी चूक झाली असती तरी एका क्षणात जहाजासोबत शरीराच्या चिंध्या झाल्या असत्या. खूपच धोक्याचं काम होतं ते. सुरुवातीला तो भीतीने थरथर कापत असे, पण मग त्याने स्वतःशी संवाद साधला. त्याने विचार केला की जर इथे स्फोट झालाच तर मला ते कळणारही नाही. मृत्यूचा हा मार्ग कॅन्सरसारख्या आजाराने तडफडून मरण्यापेक्षा तर नक्कीच बरा आणि सोपा आहे. आता मी या जहाजावर आहे, ही परिस्थिती मी बदलू शकत नाही, मग घाबरून काय फायदा? हा अटळ परिस्थितीचा स्वीकार केल्यावर त्याची भीती कायमची नाहीशी झाली. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण आपल्या भावनांवर आणि विचारांवरही एक प्रकारचा स्टॉप लॉस लावला पाहिजे. आता हा स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय? शेअर बाजारात गुंतवणूक करताना ही संकल्पना वापरली जाते. समजा तुम्ही 100 रुपयांना एखादा शेअर घेतला आणि ठरवले की जर तो 90 रुपयांच्या खाली गेला तर मी तो आपोआप विकून टाकेन. बरोबर. याला स्टॉप लॉस म्हणतात. जेणेकरून तुमचे त्याहून जास्त नुकसान होऊ नये. मग आपणही आपल्या रागावर, निराशेवर आणि चिंतेवर असाच स्टॉप लॉस का लावू नये? जॅक डेम्सी या जगज्जेत्या बॉक्सरचे उदाहरण घ्या. जेव्हा त्याने आपल्या जगज्जेतेपदाचा किताब गमावला तेव्हा त्याने तो पराभव स्वीकारला आणि सॉडस्ट कापू नका हे सूत्र अंगीकारले. म्हणजे भुसा कापू नका. अगदी. जे लाकूड आधीच कापून त्याचा भुसा झाला आहे तो भुसा तुम्ही पुन्हा करवतीने कापू शकत नाही. जो भूतकाळ घडून गेला आहे त्यावर रडत बसण्यापेक्षा पुढे जाणे शहाणपणाचे असते. हे सूत्र खूपच तार्किक आहे. पण दुर्दैवाने लिओ टॉल्स्टॉय यांच्यासारख्या महान आणि बुद्धिमान लेखकाला हे जमले नाही. त्यांचे वैवाहिक जीवन ही एक मोठी शोकांतिका होती. तब्बल 50 वर्ष ते आणि त्यांच्या पत्नीने एकमेकांचा अमानुष छळ केला. 50 वर्ष? हो. त्यांनी आपली सर्व ऊर्जा केवळ एकमेकांना दोष देण्यात आणि मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी हजारो पानांच्या डायऱ्या लिहून ठेवण्यात वाया घालवली. त्यांनी आपल्या रागावर आणि अहंकारावर स्टॉप लॉस लावला नाही. भूतकाळातील चुका उगाळत बसले आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य अक्षरशः नरक बनवून टाकले. हे सर्व ऐकताना एक गोष्ट लक्षात येते की शेवटी सर्व खेळ आपल्या विचारांचा आहे. आपले विचार आपले आयुष्य घडवतात. पण कधीकधी आपण खूप दुःखी असतो तेव्हा चांगले विचार करणे शक्य होत नाही. अशावेळी विल्यम जेम्स यांचा एक सिद्धांत खूप कामी येतो. त्यांचा सिद्धांत सांगतो की कृती आणि भावना या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आपल्याला आतून आनंदी वाटत नसेल तर आपण बाहेरून आनंदी असल्याची कृती केली पाहिजे. आणि यामागे एक साधं पण प्रभावी न्यूरोलॉजिकल कारण आहे. जेव्हा आपण हसतो, आपले खांदे थाट ठेवतो किंवा एखादं गाणे गुणगुणतो तेव्हा आपले शरीर आपल्या मेंदूला सर्व काही ठीक आहे, आपण सुरक्षित आहोत असा संदेश देते. खरोखरच आनंदी असल्याची कृती करताना एकाच वेळी दुःखी राहणे शरीराला आणि मेंदूला शक्यच नसते. त्यामुळे भावना बदलण्यासाठी आधी आपली कृती बदलणे हा एक उत्तम उपाय आहे. खरंच हा खूप सोपा उपाय वाटतो. हो. आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्या लक्षात येईल की आपण बरेचदा दुःखी का असतो, कारण आपण इतरांकडून कृतज्ञतेची अपेक्षा ठेवून स्वतःचेच नुकसान करत असतो. आपण कुणाला तरी मदत करतो आणि तो माणूस आपले आभार मानेल अशी वाट पाहतो. या पुस्तकात एक खूप मार्मिक प्रसंग आहे. बायबलमधील एका कथेनुसार येशू ख्रिस्ताने एकाच वेळी 10 कुष्ठरोग्यांना त्यांच्या आजारातून बरे केले. पण त्यापैकी फक्त एकाने मागे फिरून येशूचे आभार मानले. फक्त एकाने? हो. बाकीचे 9 जण तसेच निघून गेले. जर साक्षात येशू ख्रिस्तालाही इतक्या मोठ्या उपकारांबद्दल कृतज्ञता मिळाली नाही तर आपण सामान्य माणसे छोट्या मदतीसाठी कृतज्ञतेची अपेक्षा का करतो? लोकांनी आपले आभार मानावेत म्हणून मदत करण्यापेक्षा देण्याच्या कृतीतून मिळणाऱ्या आंतरिक आनंदासाठी आपण दिले पाहिजे. अरे छा, हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आणि कृतज्ञतेची अपेक्षा करण्याऐवजी आपल्याकडे आज जे काही आहे त्याबद्दल आपण स्वतःच कृतज्ञ राहायला नको का? हॅरल्ड ॲबॉट यांची ती गोष्ट खूप प्रेरणा देणारी आहे. ते व्यवसायात पूर्णपणे बुडाले होते, कर्जात अडकले होते, नवीन नोकरी शोधण्यासाठी पैसे मागायला ते बँकेत निघाले होते. त्यांच्या मनात केवळ निराशा आणि कटुता होती. पण रस्त्यात त्यांना एक माणूस दिसला.
त्या माणसाला दोन्ही पाय नव्हते. तो एका चाकाच्या फळीवर बसून हातांच्या साह्याने चालत होता. तरीही त्याने हसत मुखाने ॲबॉट यांना पाहिले आणि आनंदाने अभिवादन केले. ते दृश्य पाहून ॲबॉट यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. दृष्टिकोनच बदलला त्यांचा. अगदी. त्यांना जाणवले की मी एका छोट्याशा आर्थिक नुकसानासाठी रडत बसलो आहे आणि ह्या माणसाकडे तर चालण्यासाठी पायही नाहीत, तरीही हा इतका आनंदी आहे. माझ्याकडे 2 धडधाकट पाय आहेत, मी चालू शकतो. ही किती मोठी श्रीमंती आहे. त्यांनी आपल्याकडे जे नाही त्याबद्दल रडणे थांबवले आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांना बँकेचं कर्जही मिळालं आणि नोकरीही. म्हणूनच या पुस्तकात एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील 90% गोष्टी योग्य पद्धतीने चालू असतात आणि केवळ 10% गोष्टी चुकीच्या असू शकतात. पण आपला मेंदू त्या 10% त्रुटींवर इतका केंद्रित होतो की आपण त्या 90% चांगल्या गोष्टी विसरून जातो. जर आपल्याला खरोखरच आनंदी राहायचे असेल तर त्या 10% त्रुटींकडे दुर्लक्ष करून त्या 90% चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच अनेक मौल्यवान गोष्टींवर विचार केला. जर थोडक्यात सारांश सांगायचा तर मृत भूतकाळ आणि न जन्मलेल्या भविष्यकाळाचे दरवाजे बंद करून फक्त आणि फक्त आजच्या दिवसात जगणे, चिंतेचं योग्य विश्लेषण करून स्वतःला विधायक कामात व्यस्त ठेवणे, क्षुल्लक गोष्टींना फाजील महत्त्व न देता सरासरीचा नियम वापरणे आणि अटळ परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करणे, शेअर बाजाराप्रमाणेच आपल्या भावनांवर आणि रागावर स्टॉपलॉस लावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांकडून कृतज्ञतेची कोणतीही अपेक्षा न करता आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून आनंदी राहणे. आजच्या या माहितीच्या आणि वेगाच्या युगात हे नियम नक्कीच सर्वांची मानसिक ऊर्जा वाचवू शकतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हेनरी थोरो यांच्या एका विचारातून हा प्रश्न निर्माण होतो. आपण सगळेच आपल्या पैशांचा हिशोब अतिशय काटेकोरपणे ठेवतो. आपला एकही रुपया चुकीच्या ठिकाणी किंवा अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ नये याची आपण नेहमी काळजी घेतो. पण आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मानसिक ऊर्जेचा कधी हिशोब ठेवतो का? पैशांपेक्षाही मौल्यवान असणारी ही मानसिक ऊर्जा आपण कुठे खर्च करत आहोत? आपण तात्पुरत्या, क्षुल्लक आणि कधीही न घडणाऱ्या चिंतांसाठी आपल्या आयुष्यातील किती मोठी किंमत मोजत आहोत? याचं ऑडिट आपण रोज स्वतःशीच केले तर आपलं जीवन किती वेगळे आणि किती शांत असेल याचा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. वा, खरोखरच हा विचार प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आपण आपले पैसे जपतो, पण आपली शांतता आपण किती सहज गमावून बसतो. आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा वाचवणे आणि ती स्वतःच्या प्रगतीसाठी, विधायक कामासाठी वापरणे हेच आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे. मानसिक ऊर्जेचे हे ऑडिट करण्याचा विचार करत आपण सर्वांनीच आजपासून एक नवीन सुरुवात करूया. याच अत्यंत सकारात्मक आणि उत्साही विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.